हो नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या IVVPच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. IVVP म्हणजेच इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तर आपण जी सिरीज चालू केलेली आहे, डिफरंट बेसिक टर्मिनॉलॉजी रिगार्डिंग विथ इलेक्ट्रिशियन अँड वायरमन ट्रेड. तर मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, त्याच्यावरील चार्जेस आणि एका न्यूक्लियसमध्ये त्यांची स्थिती. तर चला तर मग आज बघूया विद्यार्थी मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण ॲटम बघितलेला आहे आणि ॲटम मधले वेगवेगळे चार्जेस बघितलेले आहेत. काय काय सांगा बरं त्या चार्जेसमध्ये. बरोबर आहे, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आणि चार्जलेस न्यूट्रॉन. एकदम करेक्ट सांगितलेलं आहे आपण. तर मग आज आपण बघूया इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनीच लहानपणी हा खेळ खेळलेला आहे. सांगा बरं काय आहे. बरोबर आहे, आपण बरोबर सांगितलेलं आहे. दीज आर द मॅग्नेट्स. हे काय आहेत? मॅग्नेट आहेत. आपण त्याला म्हणतो ना लोहचुंबक वगैरे, तुम्ही म्हणत होतात लहानपणी, मी म्हणत होतो. आणि आपण याच्यावरती खेळ खेळलेला आहे. आपण काय करत होतो, दोन मॅग्नेट जेव्हा आपण जवळ आणू त्यावेळेस ते मॅग्नेट कधी कधी अट्रॅक्ट होतात, एकांमेकांकडे येतात, तर कधी कधी रिपेल होतात. तर कधी कधी काय होतात, रिपेल होतात, म्हणजे एकमेकांना लोटून देतात. असं का होते? सर्वांनीच आपण हा लहानपणी खेळ खेळलेला आहे. असं का होते ते आता आपल्याला माहिती करून घ्यायचं. फार महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपण बघतोय की जेव्हा पॉझिटिव्हली चार्ज निगेटिव्ह चार्जच्या जवळ येईल त्यावेळेस त्या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होते. काय तयार होते? फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होते. फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार झालं. याचाच अर्थ काय की ज्यावेळेस अपोजिट चार्जेस जवळ येतात, ज्यावेळेस अपोजिट चार्जेस जवळ येतात त्यावेळेस त्या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन येते आणि त्या दोन्हीही मॅग्नेट किंवा ते दोन्ही चार्ज जवळ येतात. जसे की या उदाहरणामध्ये जेव्हा साऊथ पोल जवळ आपण नॉर्थ पोल आणू त्यावेळेस काय होईल, त्या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होईल. काय होईल त्या ठिकाणी? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि दोन्हीही मॅग्नेट जे आहेत एकमेकांकडे आकर्षित होतील. आणि त्यामध्ये जर मॅग्नेटिक फ्लक्सेस बघू आपण पुढे, फ्लक्सेस म्हणजे काय, त्यामध्ये जर मॅग्नेटिक फ्लक्सेस हे जास्त असतील तर त्यावेळेस काय होईल, स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. काय असेल? स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस लाईक चार्जेस किंवा सारखे चार्जेस एका ठिकाणी किंवा जवळ येतील त्यावेळेस ते काय करतील, एकमेकापासून रिपेल करतील, एकमेकापासून दूर ढकलून देतील. त्यालाच फोर्स ऑफ रिपल्शन म्हणतो आपण. त्यालाच काय म्हणतो आपण? फोर्स ऑफ रिपल्शन म्हणतो. म्हणजेच ते एकमेकांना दूर ढकलल्या जातील. जसे की या ठिकाणी नॉर्थ जवळ आल्याच्या नंतर त्यांनी एकमेकाला काय केलेलं आहे, रिपेल केलेला आहे. काय केलेलं आहे त्यांनी एकमेकांना? रिपेल केलेला आहे. यालाच फोर्स ऑफ रिपेल्शन म्हणतो. मित्रांनो, नुसतं नॉर्थ नाही, साऊथ जरी जवळ आलं ना तरी ते एकमेकाला रिपेल करावेल का? लक्षात ठेवा, या ठिकाणी साऊथ आणि नॉर्थ जर आम्ही एकमेकाजवळ आणले तर काय होईल, या ठिकाणी फोर्स ऑफ रिपल्शन होईल. फोर्स ऑफ रिपल्शन होईल आणि ते एकमेकांना काय करतील, दूर ढकलतील. तसंच चार्जेसच्या बाबतीत सुद्धा आहे. ज्यावेळेस दोन निगेटिव्ह चार्जेस आम्ही एकमेकाच्या जवळ आणू त्यावेळेस काय होईल, निगेटिव्ह चार्जेस एकमेकाला रिपेल करतील, दूर ढकलून देतील. विद्यार्थी मित्रांनो, यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस आहेत. आणि इलेक्ट्रोस्टॅटिकचा बेसिक कन्सेप्ट काय? अपोजिट अट्रॅक्ट्स अँड लाईक रिपेल्स. याचाच अर्थ असा आहे की अपोजिट पोल हे एकमेकाला अट्रॅक्ट करतील आणि लाईक पोल एकमेकाला रिपेल करतील. आलं ना मग तुमच्या लक्षामध्ये? दिस इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस. तेव्हा भेटूयात
पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आमच्या IVVT ऑनलाईन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळेल. धन्यवाद.